इयत्ता चौथी विषय इंग्रजी चाचणी क्रमांक 2 सेतू अभ्यासक्रमाचा हा 30वा दिवस. बालमित्रांनो, आज आपण चाचणी क्रमांक 2 विषय इंग्रजी या चाचणीचा आढावा घेऊया. बालमित्रांनो, ही चाचणी एकूण 20 मार्काची चाचणी आहे. प्रत्येक प्रश्नांचं नीट निरीक्षण करा. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक व लक्षपूर्वक वाचा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अचूक लिहिता येईल. बालमित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचं नाव लिहा, हजेरी क्रमांक लिहा, शाळेचे नाव लिहा आणि केंद्राचं नाव लिहा. त्यानंतर इयत्ता लिहिलेला आहे आणि विषय पण लिहिलेला आहे. आता आपण या चाचणीमधील सर्व प्रश्नांचा आढावा घेऊया. क्वेश्चन नंबर 1, मॅच द रायमिंग वर्ड्स, म्हणजे यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. ए आणि बी असे 2 गट दिलेले आहे. पहिल्या गटामध्ये 4 शब्द आहेत, बी गटामध्ये 4 शब्द आहेत. प्रत्येक शब्दाला शब्द योग्य पद्धतीने जोड्या जुळवायच्या आहेत. ए गटामध्ये शब्द आहेत वीड, बॉय, डे, बॅड. बी गटामध्ये शब्द आहेत पे, रीड, शॅड, टॉय. यमक जुळणारे शब्द तुम्हाला माहीत आहेत. ते शब्द कसे ओळखायचे हे पण तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे या प्रश्नांचे उत्तर तुम्ही सहज लिहू शकता. आता पाहूया दुसरा क्वेश्चन. मॅच द पिक्चर्स विथ देअर वर्ड्स. दिलेले शब्द त्या अर्थाच्या चित्राबरोबर जोडायचे आहेत. ए आणि बी असे 2 गट आहे. एका गटात शब्द आहेत, एका गटात चित्र आहेत. शब्दाला संबंधित चित्र तुम्ही जोडायचे आहेत. ब्लॅकबोर्ड, मंकी, डॉक्टर, ट्री असे 4 शब्द आहेत. 4 शब्दासमोर योग्य चित्रांची जोडी लावायची आहे. यानंतरचा क्वेश्चन नंबर 3 आहे स्पॉट द लेटर फ्रॉम गिवन वर्ड्स, म्हणजे दिलेले अक्षर शोधून त्याला गोल करायचं आहे. या ठिकाणी 4 पर्याय आहेत पहा. टी कॅरॉट, 2 नंबरचा आहे ओ आउट, 3 नंबरचा आहे यू शॅट, चौथा आहे पी टॉप. म्हणजे यातील दिलेले अक्षर शोधून त्याला गोल करायचं आहे. आता टी शोधायचं आहे, ओ शोधायचं आहे, यू शोधायचं आहे, पी शोधायचं आहे. हे जे अक्षर आहेत संबंधित शब्दामधून शोधायचे आहेत. अतिशय सोपं असं प्रश्न आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4, लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द वर्ड. चित्र पहा आणि शब्द पूर्ण करायचे आहेत. या ठिकाणी 4 शब्द आहेत, पण ते अपूर्ण शब्द आहेत आणि समोर चित्र दिलेलं आहे. ते अपूर्ण शब्द तुम्ही पूर्ण करायचे आहेत. तुम्हाला दिसत असलेल्या 4ही चित्रांना इंग्रजीमध्ये काय नाव आहे आणि दिलेल्या शब्दामध्ये कोणतं अक्षर दडलेलं आहे ते शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5, मॅच द अपोजिट वर्ड्स, म्हणजे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. या ठिकाणी ए आणि बी असे 2 गट दिलेले शब्दांच्या. तर एका गटामध्ये सॉफ्ट, डर्टी, शॉर्ट, कोल्ड असे 4 शब्द आहेत. बी गटामध्ये क्लीन, हार्ड, हॉट, लॉंग असे 4 शब्द आहेत. त्यामुळे योग्य शब्दाबरोबर योग्य शब्दांची जोड्या जुळवा आणि उत्तरे अचूकपणे लिहिण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बालमित्रांनो, नमस्कार.